ओके. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. व्हिडिओ बंद असणार आहे. प्लीज व्हिडिओ चालू करा. कारण व्हिडिओ चालू असेल असंही आपलं मसाजचं सेशन आहे. मसाज करावंच लागणार आहे. पाहून काही होणार नाहीये. ओके. एक्सरसाइज नाहीये की जे तुम्ही घरातलं काम करता करता करू शकतात. मसाजला प्रॉपरली तुम्हाला बसूनच वेळ द्यावा लागणार आहे. सो प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू असेल तर आपण अलर्ट असतो. सगळ्या गोष्टी मनापासून करतो. सगळे व्यवस्थितपणे फॉलो करतो. व्यवस्थितपणे ऐकून घेतो. सो प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. लव्ह युअर सेल्फ. स्वतःवर प्रेम करायला शिका. थोडंसं व्हिडिओ चालू ठेवून करा. कारण इथे फक्त मी तुम्हाला पाहते, दुसरं कोणी तुम्हाला पाहत नाहीये. सो मी फक्त पाहणार आहे. सो व्हिडिओ चालू केला तरी सुद्धा चालेल. सो प्लीज स्टार्ट. ओके. सो मेसेज वाचला नसेल तर जस्ट क्विक रिमाइंडर. आज आपण मसाज सेशन घेणार आहोत. मसाज सेशनसाठी ऑइल, मॉइश्चरायझर, एखादं क्रीम, एलोवेरा जेल किंवा पाणी जे काही तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी यूज करता तो प्रोडक्ट तुमच्या सोबत असला पाहिजे. ओके. मसाजसाठी आपल्याला त्या प्रोडक्टची गरज असणार आहे. ओके. सो आजचा आपला पहिला दिवस आहे. डेमो सेशन आहे. एक 5-7 मिनिट फक्त इंट्रोडक्टरी पार्ट घेऊयात आणि लगेच आपण वर्गाला सुरुवात करूयात. ओके. जुन्या साधकांना मी माहितीच आहे, बट नवीन साधकांसाठी एक फक्त जस्ट इंट्रोडक्टरी घेऊयात आणि मग वर्गाला सुरुवात करूयात. ओके. सो हो, येस. जर प्रश्न असतील ना, तर आपण सेशनच्या एंडिंगला घेऊयात. पहिलं इंट्रोडक्शन घेऊयात, नंतर मी तुम्हाला अपडेट करते सगळं. ओके. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव आहे प्रियांका गर्जे. मी पुण्यातून आहे. माझं जे बेसिक शिक्षण आहे हे एम-एस-सी केमिकल सायन्स मधून झालेलं आहे आणि मी एम-ए योगशास्त्र, मास्टर्स इन योगा देखील माझं कंप्लीट झालेलं आहे. तर मी केमिस्ट्रीमध्ये आणि योगामध्ये असे दोन्ही मास्टर्स माझे कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर माझं योगातील जे शिक्षण आहे हे मी स्पेसिफिकली ऋषिकेशमध्ये 200 अवर, 300 अवर आणि 500 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स जे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे योगामधील ते कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं जे योगविद्याधाम गुरुकुल नाशिक आहे त्यांच्याकडून सुद्धा मी योग शिक्षक कंप्लीट केलेला आहे. मी एक इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा एक्सपर्ट फेस योगा टीचर ट्रेनर देखील आहे. गेले जवळपास एक 2 ते 3 वर्ष झालं मी फेस योगाच्या वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करत आहे आणि प्राऊडली सेज अगदी 10,000 प्लस लेडीज आणि जेंट्स सुद्धा आहेत. असं नाही की फक्त लेडीजच आहेत. अगदी 10,000च्या वर काउंट गेलेला आहे आणि एवढ्या साधकांना इफेक्ट छान फेस योगाचे जाणवलेले आहेत. तुम्ही रिव्ह्यूज वाचले असतील, ऐकलेच असतील. मी YouTubeला असेल किंवा Instaला असेल सगळं शेअर केलेलेच आहेत. काही ठराविकच शेअर केलेले आहेत, बट तिथे मी सगळे रिव्ह्यूज टाकलेले आहेत. म्हणजे असं नाही की तुम्हाला याच्यामधून चेंजेस मिळणार आहेत की नाही हा डाऊट नकोय आपल्याला. म्हणजे एवढ्या सगळ्या साधकांना मिळाला असेल म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा चेंजेस नक्की होतील. फक्त एक गोष्ट असते की ट्रस्ट ठेवून 100% देऊन करण्याची गरज असते. सो मी एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा थेरपिस्ट देखील आहे. वेगवेगळ्या आजारांवरती योगोपचार कसा केला जातो याच्याबद्दल शिक्षण सुद्धा माझं कंप्लीट झालेलं आहे. मी एक प्रीनेटल, पोस्टनेटल योगा टीचर देखील आहे. प्रेग्नन्सी पूर्वी, प्रेग्नन्सीमध्ये, प्रेग्नन्सी नंतर कोणता योगाभ्यास केला पाहिजे याच्यातलं शिक्षण सुद्धा माझं कंप्लीट झालेलं आहे. मी एक न्यूट्रिशियनिस्ट देखील आहे. एक सर्टिफाईड प्राणायाम मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे. एक सर्टिफाईड ऍडव्हान्स योगा टीचर ट्रेनर देखील आहे आणि गेले 10 वर्ष झालं मी स्वतःची प्रॅक्टिस करतेय आणि गेले 6 वर्ष झालं मी योगाच्या वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करतेय. सो याच्यामध्ये स्पेसिफिकली योगाच्या बॅचेसमध्ये वेट लॉसच्या बॅचेस असतील, त्याच्यानंतर पीसीओडी, पीसीओएसच्या बॅचेस असतील, फेस योगाच्या बॅचेस असतील, फेशियल मास्टर क्लास असेल, हेअर केअर सेशन असेल, असे वेगवेगळे सेशन्स मी कंडक्ट करत असते. सो हे फेस योगाचे बॅचेस जे आहेत याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. फक्त एक 2 ते 3 मिनिट फक्त आणि लगेच आपण चालू करणार आहोत. खूप जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. सो या वर्गामध्ये आपले 6 दिवस सेशन असेल आठवड्याचे. रविवारी आपल्या क्लासला सुट्टी असते. सोमवार ते शनिवारपर्यंत सेशन असतील. आठवड्याच्या 6 दिवसांमध्ये 2 एक्सरसाइज सेशन असणार आहेत, ज्याच्यामध्ये इथून वरचा जो भाग आहे तोच फक्त त्याच भागाचे आपण व्यायाम करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जेवणानंतर सुद्धा या एक्सरसाइज करू शकतात. याला कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही येतं. ह्या एक्सरसाइज कशासाठी मदत करतात? चेहऱ्यावर फॅट्स आहेत, डबल चिन आहे, घशाभोवती फॅट्स आहे, चेहऱ्यावर स्वेलिंग आहे किंवा चेहऱ्यावरच्या ज्या फॅट्स आहेत त्या कमी करण्यासाठी मदत करतात. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. 2 दिवस मसाज सेशन असेल. वेगवेगळे मसाज आपण याच्यामध्ये घेणार आहोत. लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज आहे, आईस मसाज आहे, स्पून मसाज आहे किंवा ऑइल क्लिन्झिंग मसाज आहे. असे वेगवेगळे प्रकारचे मसाज आठवड्यातून 2 दिवस असतील. हे मसाज सेशन कशासाठी मदत करतात? तर एक आहे नॅचरली स्किन लिफ्ट होण्यासाठी. म्हणजे जसं वय वाढतं तशी स्किन आपली खाली ओघळायला लागलेली असते, थोडीशी अशी लटकल्यासारखी दिसते. तर ती स्किन अपलिफ्ट होण्यासाठी मदत होते, स्किन टाईट होण्यासाठी मदत होते, स्किन टेक्स्चर सुधारण्यासाठी मदत होतं. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झालं
केल्यामुळे पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील, तर ते कमी होण्यासाठी मदत होते. आणि एक नॅचरल ग्लो, कारण कोलाजन बूस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा नॅचरली तुमचं चेहऱ्याच्या स्किनमधलं जे काही कोलाजन आहे, कोलाजन प्रोटीन आहे, ते ऑटोमॅटिकली बूस्ट होण्यासाठी मदत होते आणि स्किनवर एक नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते टिकून ठेवण्यासाठी मदत करतं. असं मसाज 2 दिवस असेल, 1 दिवस आय क्लिन्झिंग सेशन असेल. आता सध्या आपला मोबाईलचा अतिवापर चालू झालेला आहे. सतत आपण टीव्ही पुढे असतो, मोबाईल समोर असतो. त्याच्यानंतर टीव्ही, लॅपटॉप, बाकीचे बरेच काही इन्स्ट्रुमेंट आहे, ज्यांना आपल्या डोळ्यांवरती विपरीत परिणाम होतोय. मग ते व्हिजन ब्लर होणं, ड्रुपी आईज, हुडेड आईज असतील, डोळ्यांभोवती काळपटपणा आलेला आहे, डोळ्यांखाली वर्तुळं तयार झालेली आहेत किंवा एक पफिनेस डोळ्यांवरती जाणवतो. तर हे सगळे सिम्प्टम कमी करण्यासाठी अगदी सांगायला मला आनंद वाटेल, की चष्मा सुद्धा तुमचा रिमूव्ह होऊ शकतो. तुम्ही जर त्राटक डेली केलं, थोडे दिवस कन्सिस्टंटली केलं, तर एक रिव्ह्यू तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल, तर त्या आमचा चष्मा सुद्धा लिटरली आता उतरलेला आहे. तर आय क्लिन्झिंग सेशन स्पेसिफिकली तुमच्या डोळ्यांसाठी इफेक्टिव्ह असणार आहे. त्यानंतर एक ॲक्युप्रेशर पॉइंट थेरपी सेशन आपण या वर्गामध्ये ॲड केलेलं आहे. आपल्या स्त्रीमध्ये किंवा वुमन्समध्ये काय होतं, हार्मोन्सचा चेंज खूप जास्त असतो. म्हणजे तुमची झोप व्यवस्थित नाही झाली, तुमचे पिरियड्स मिस झाले, इकडे-तिकडे झाले किंवा अगदी थोडंसं काही घरामध्ये झालं, ताणतणाव असेल, तरी आपले लगेच हार्मोन्स चेंज होतात आणि हार्मोन चेंज झाले की पहिला इम्पॅक्ट आपल्या चेहऱ्यावर होतो, केसांवर होत असतो. मग या भागांमध्ये जर तुमच्या पिंपल्स असतील, तर 100% तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे. प्रत्येक पिंपल वेगळं सांगत असतो, पण या भागामध्ये पिंपल्स येत आहेत जनरली तुमच्यामध्ये हार्मोनल चेंजेस झालेले आहेत. मग हे सगळे जे इम्पॅक्ट आहेत, हे अॅक्युप्रेशर पॉइंट थेरपीमध्ये कमी करण्यासाठी मदत होते. एक मेंटल पीस, एक मानसिक शांतता, फिजिकल बेनिफिट्स तर आहेतच, बट त्याचबरोबर एक मानसिक शांतता मिळाल्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होतात आणि बाकीचे सगळे सिम्प्टम सुद्धा कमी व्हायला मदत होते. असं अॅक्युप्रेशर पॉइंट थेरपी या वर्गामध्ये ॲड केलेला आहे. नेवल थेरपी स्पेसिफिकली ओठांभोवती ड्रायनेस असतो, ओठांभोवती काळेपणा आलेला असतो, चेहऱ्यामध्ये ड्रायनेस आलेला असतो, तर तो कमी करण्यासाठी नेवल थेरपी आपण या वर्गामध्ये ॲड केलेली आहे. त्याचबरोबर काही घरगुती फेस पॅक मी तर जनरली सजेस्ट नाही करत वर्गामध्ये, की तुम्ही फेस पॅक लावा म्हणून काही गरजच पडत नाही त्याची. तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून 8 दिवस जरी क्लास कंटिन्यू केला आणि बाकीचे जे सांगते ते फॉलो केलं ना, तुम्हाला बाकी एक्सटर्नली काहीच लावण्याची गरज नाही पडणार आहे. फक्त एक्सरसाइज करा, मसाज करा. जे सांगते ते 2-3 नियम आहेत ते फॉलो करा. तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो तुम्हाला 8व्या दिवशी जाणवेल. लिटरली आज मी तुम्हाला सांगेल, की आजचा एक फोटो काढून ठेवा तुमचा आणि 8 दिवसानंतर एक फोटो काढा. तुम्हाला 2 फेसेसमध्ये ड्रास्टिक चेंज दिसेल आणि तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करताल. ओके, सो हे सेशन्स आपण या वर्गामध्ये घेणार आहोत. काही तुमच्यासोबत डाएट प्लॅन सुद्धा या वर्गामध्ये शेअर केला जाईल. म्हणजे यावेळी हे खा, त्यावेळी ते खा, अशा प्रकारचं नाही. बट पिगमेंटेशन आहे, तर काय खाल्लं तर पिगमेंटेशन कमी होईल. वांगाचे डाग आहेत, ते या गोष्टी खाण्यामध्ये ठेवा, वांगाचे डाग कमी होतील. पिंपल्स आहेत, या गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये, पिण्यामध्ये ठेवा, पिंपल्स कमी होतील. तर अशा प्रकारचा डाएट प्लॅन शेअर केला जाईल. त्याचबरोबर या सेशन्समध्ये आता या सेशनचा सगळ्या फायदा काय होतो, सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल, बट जस्ट एक क्विक रिमाइंडर, की आपलं वय काय वाढणं थांबणार नाहीये. बट वयाबरोबर चेहऱ्यामध्ये जे बदल होतात, म्हणजे स्किन लूज पडायला लागलेली असते, डलनेस आलेला असतो, रिंकल्स यायला लागतात, सुरकुत्या यायला लागतात, तर हे सगळं कमी करायला मदत होते या सेशनची. त्याचबरोबर डबल चिन असेल, चेहऱ्यावर फॅट्स असतील, त्या कमी होण्यासाठी मदत होते. अगदी डार्क सर्कल असतील, पिगमेंटेशन असेल, काळे पॅचेस असतील, बऱ्याचदा हार्मोनल चेंजेसमुळे या भागांवर काळे पॅचेस आलेले असतात. स्पेसिफिकली डायबिटीज वाल्यांमध्ये आणि थायरॉइड वाल्यांमध्ये दिसतात. तर हे ते जे पॅचेस आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते, कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मदत होते. या सगळ्या एक्सरसाइज, मसाज आणि हे ओव्हरऑल सेशन हे अँटी एजिंग आहे. वय थांबणार नाहीये, बट तुमच्या चेहऱ्यावर ते वयाचे सिम्प्टम दिसू नयेत म्हणून नॅचरली मी या वर्गामधून प्रयत्न करत असते. असे बरेच काय याचे बेनिफिट्स आहेत. अजून बेनिफिट्स पाहिजे असतील तर बाकीच्या साधकांचे रिव्ह्यूज तुम्ही ऐकू शकता. म्हणजे आपल्यामध्ये जो बदल आहे तो होणार आहे की नाही ते सुद्धा आपल्याला समजेल. बट की कुठलीही गोष्ट 100% देऊन केली तर त्याचे रिझल्ट 100% मिळतात. 50% दिलं तर 50%च मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला किती द्यायचंय आणि अर्ध्याच तासाचं सेशन असणार आहे. आपण नक्की वेळ देऊ शकतो. 4 बॅचेस आहेत. 4 पैकी कोणतीही बॅच करा. रिस्ट्रिक्शन नाहीये. अगदी तुम्हाला आज संध्याकाळी जमतीये, एखाद्या दिवशी दुपारी करायची, एखाद्या दिवशी सकाळी करायची, बिनधास्त करू शकतात. सगळ्या बॅचेससाठी लिंक तुमची सेमच असणार आहे आणि ₹299 फीस ही खरंच खूप नॉमिनल आहे. मला लिटरली असं विचारतात, की तुमचा क्लास फ्रॉड नाहीये ना म्हणून. कारण एवढ्या कमी फीजमध्ये तुम्ही घेतात. मला लिटरली असे कॉल आलेले आहेत. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी सुद्धा आलेला होता, की मॅम तुम्ही एवढी कमी फीज का घेता? तुमचे रिझल्ट एवढे छान-छान आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही कमी फीज घेतात. माझ्याकडे क्लायंट सगळे एवढे सारे आहेत, त्यामुळे मला जास्त फीजची गरजच नाहीये. ओके.
सो 299 रुपये फीज आहे आणि अगदी आपण बाहेर गेलो, घरातून पाऊल टाकलं तर आपण 500 रुपये असेच खर्च करून टाकत असतो. ओके, पार्लरला जाणाऱ्यांचा खर्च माहितीये, मी पार्लरच्या विरोधात नाहीये. ओके, सो आपला खर्च आपल्याला माहिती असतो. आपला एक स्किन केअर प्रोडक्ट हा हजारोच्या घरात असतो आणि हे नॅचरल आहे. याच्यामध्ये कुठलंही मी तुम्हाला आर्टिफिशियल बाजारातून एखादं केमिकल युक्त प्रोडक्ट घेऊन या आणि ते लावा असं कधीही सजेस्ट करत नाही. ज्या घरामध्ये रेमेडीज आहेत त्याच आपल्याला युज करायच्यात आणि त्यानंच तो नैसर्गिक टवटवीतपणा जो आहे तो टिकवून ठेवायचा. ओके, सो दिस इज बेसिकली इंट्रोडक्टरी पार्ट. सो वर्गाला सुरुवात करूयात आपण. मसाज सेशन आहे. सो पिंपल्स असतील, चेहऱ्याला इरिटेशन असेल, चेहऱ्यावरती जर आज तुम्हाला काही इन्फेक्शन झालं असेल तर फक्त मसाज करू नका. बाकी सगळ्यांनी केलं तरी सुद्धा चालेल. कशा नाही करू शकतात मसाज? ऑइल, मॉइश्चरायझर, ॲलोवेरा जेल, एखादं क्रीम, तूप असेल किंवा पाणी असेल, काही सुद्धा यूज करा चालेल. फक्त मध्ये स्किन तुमची कुठेही ड्राय नाही झाली पाहिजे. सगळं सेशन होईपर्यंत स्किन व्यवस्थितपणे ऑइली असली पाहिजे. चलो, जो प्रोडक्ट आहे तो जस्ट अप्लाय करून घ्या. पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करा व्यवस्थितपणे. व्हिडिओ बंद असणार आहे. थेरी सेशन संपलेला आहे, प्रॅक्टिकल सेशन चालू झालेला आहे. व्हिडिओ चालू करू शकता आता तुम्ही. चलो, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. 20 स्ट्रोक असतील तुम्हाला. 20 स्ट्रोक पहिलाच दिवस आहे, थोडेसे हात वगैरे दुखले तर 15 स्ट्रोक झाले तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. येस मॅम, ज्यांना प्रॉब्लेम असेल व्हिडिओ चालू करायचा काहीच हरकत नाही, नाही केलं चालू तरी सुद्धा चालेल, नो इश्यू. येस येस मॅम, शुअर. कल्याणताई उद्या मला एकदा कॉल करा, बोलूयात आपण. सो 20 स्ट्रोक पैकी तुम्हाला 10-15 झाले तरी सुद्धा चालेल. 20च्या 20 सगळे झाले पाहिजेत असं अजिबात नाही. ओके, सो मानेपासून सुरुवात करूयात. आपल्याला स्किन अपलिफ्ट करायची, वर ढकलायची. त्यामुळे सगळे स्ट्रोक्स हे वरच्या बाजूला असतील, खाली कुठेही स्किन वरती ते स्ट्रोक्स द्यायचे नाहीत. ओके, व्यवस्थितपणे प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर दोन्ही हाताने, हलक्या हाताने जस्ट मधला पार्ट मानेचा स्वाईप करायचा आहे. अपवर्ड स्वाईप. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. डोळे शक्यतो बंद ठेवा. 9 10 11 12 13 14 15 16. येस मॅम, काही हरकत नाही. व्हिडिओ बंद ठेवून करा. 18 18 19 आणि 20. देन मानेच्या मागच्या बाजूला डावीकडे पूर्ण मागेपर्यंत हलक्या हाताने प्रेस करायचे आणि स्वाईप करायचे. 1 2 डोळे बंद. 3 4. प्रत्येक स्ट्रोक अनुभव करायचा आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अँड रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला जस्ट स्वाईप इट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 and relax. Then chin area, this one. Left to right and from right to left. Continue. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हलकासा प्रेशर द्या. 16 17 18 19 20 अँड रिलॅक्स. देन कम्प्लीट रोटेशन. सी, दोन्ही हाताचे पूर्ण पाम्स यूज करायचे तर आणि पूर्ण मान रोटेट करायची आहे क्लॉकवाईज. स्टार्ट. 1 डोळे बंद. 2 तो टच फील करायचा आहे. 3 तो सॉफ्टनेस फील करायचा आहे. 4 तो वॉर्मनेस फील करायचा आहे. 5 6 7 8 9 10. रिव्हर्स, विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज हलकासा प्रेशर. 1 2 डोळे बंद ठेवा. 3
4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. स्पेसिफिकली हे जे मसाज आहे ना, ते काळे जे डाग आहेत मानेभोवतीचे डायबिटीजमुळे किंवा थायरॉइडमुळे आलेले ते कमी होण्यासाठी मदत होते. देन जॉ लाईन, दोन्ही हाताचे फिंगर्स यूज करायचे तर जस्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट स्वाइप इट अँड राईट टू लेफ्ट. कंटिन्यू. थोडासा प्रेशर. 1 2 3. थोडी स्किन ताणली गेली पाहिजे. 4 5 6 7 8 9 10 11. कंटिन्यू. 12. थकायचं नाही. 13. डोळे बंद ठेवा. 14. हात वर उचला म्हणजे स्किन वरती लिफ्ट होईल. 15 16 17 18 19 20 21 अँड रिलॅक्स. देन नकल्स, दोन्ही हाताचे फिंगर्स नकल्स करायचे तर अँड जस्ट दोन्ही हातांच्या बोटांमध्ये हनवटी पकडायची आहे अँड स्वाइप इट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हात वर. 14. दुखू द्या, थोडेसे दुखले तर. 15 16 17 18 19 20 अँड रिलॅक्स. देन chin एरिया, दोन्ही हाताचे नकल्स. ओके अँड जस्ट स्वाइप इट. कंटिन्यू. 1 डोळे बंद. 2 3 थोडासा प्रेशर. 4 5 6 7 8 9 10 11. स्नेहा हात वर उचला. 12 13 14 15 16 17 18 19 अँड 20. रिलॅक्स. देन ओठांच्या बाजूला स्माइल लाईन्स, ओठांच्या छोट्या इथे लाईन्स असतात त्या दोन्ही थोडंसं ओठ माउथ ओपन करायचंय आणि जस्ट दोन्ही हाताचे फिंगर्स यूज करायचे. थोडंसं प्रेशर द्यायचंय कॉर्नर्सला. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. देन रोटेट. कंप्लीट माउथ रोटेशन. 1 2 3 4. डोळे शक्यतो बंद ठेवा. 5. प्रत्येक स्ट्रोक फील करा. 6 7 8 9 10 11 12. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7. याचं रेकॉर्डिंग मिळेल मॅम. 8. प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग नाही देत. 9 10 11 12 अँड रिलॅक्स. देन नेझलेबियल फोल्ड्स. नाकाच्या इथे शेजारी जे छोट्या लाईन्स पडलेल्या असतात त्या दोन्ही हाताचं सेम नकल्स आणि नाकाच्या एका कॉर्नर पासून कानापर्यंत स्वाईप. हलकासा प्रेशर द्यायचा. स्किन थोडी ताणली गेली पाहिजे. 1 2 3 4. डोळे बंद करा. 5 6 7 8 9 10 11 12 13. स्नेहते हात वर उचला. 14. जुने हात तुम्ही. 15 16 17 18 19
आणि 20. देन नाक. दोन्ही हाताचे फिंगर्स यूज करायचे आता अँड जस्ट स्वाईप इट अप. दिस वन. ओके. फक्त वरच्या बाजूला. पुन्हा रिटर्न खाली नाही यायचं. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, कंटिन्यू. 18, थकायचं नाही. 19, 20 अँड रिलॅक्स. देन कम्प्लीट चीक. पूर्ण गाल. ओके. दोन्ही हाताचे पाम्स यूज करायचं होतं अँड जस्ट कम्प्लीट स्वाईप इट अप. ओके. थोडासा प्रेशर द्यायचा आणि स्किन वरती ताणली गेली पाहिजे. पूर्ण गाल कव्हर करायचंय. 1, 2, 3, डोळे बंद. 4, 5, 6, व्हिडिओ बंद असणारे व्हिडिओ चालू करा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, कंटिन्यू. 14, फक्त गाल. 15, 16, 17, 18, 19, 20 अँड रिलॅक्स. देन इथे जे छोट्या फाईन लाईन्स असतात त्या जस्ट क्राउल करायचे वरच्या बाजूला. ओके. दिस वन. कंटिन्यू. नेझोलेबियल फोल्ड्स. 1, चीक बोनच्या खालचा एरिया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला जस्ट क्राउल इट अप. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. देन 11 लाईन्स. दोन्ही भुवयांच्या मध्ये छोट्या लाईन्स असतात त्या. दोन्ही हाताचे फिंगर्स यूज करायचे तर अँड जस्ट स्वाईप इट अप. हलकासा प्रेशर द्यायचा आहे आणि वर स्वाईप करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6. ऍक्टिव्ह राहा थोडेसे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. डोळ्यांखाली थोडंसं ऑइल मॉइश्चरायझर एक्स्ट्रा अप्लाय करून घ्या. डोळ्यांच्या खाली. डोळ्याच्या खालची स्किन थोडीशी नाजूक असते त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल मॉइश्चरायझर थोडंसं अप्लाय करा. डोळ्यांच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूला. अप्लाय केल्यानंतर सी जस्ट टॅप इट. टॅप इट. 1, नखांची काळजी घ्यायची आहे. 2, 3, 4 आणि 5. तर दोन्ही हाताचे फिंगर्स यूज करायचे आहेत आणि जिथे डार्क सर्कल आहे तो एरिया हलकासा प्रेशर द्यायचा आहे आणि वर स्वाईप करायचं. इथे जे क्रो लाईन्स आहेत ना त्या सुद्धा कव्हर करायचे. 1, 2, 3, 4, डोळे बंद ठेवा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. देन डोळ्यांच्या भोवती जस्ट रोटेट करायचंय. हलकासा प्रेशर द्यायचा आणि रोटेट करा. ज्या बाजूला आयब्रोज आहेत त्याच डिरेक्शन मध्ये. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14,
15, 16, 17, 18, 19 आणि 20. देन क्रो लाईन्स, डोळ्यांच्या बाजूच्या इथल्या लाईन्स. ओके, हलकासा प्रेशर द्यायचा आहे अँड जस्ट रोटेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. फोरहेड, knuckles and just swipe it down. Continue. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. थोडासा प्रेशर द्या. 8, 9. जस्ट रॅन्डमली हात नाही फिरवायचं, फक्त 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 and relax. Then eyebrow lifting. See, हाताच्या फिंगर्सने जस्ट आयब्रोज वरती स्ट्रेच करायचे, होल्ड करायचे. स्ट्रेच इट, होल्ड इट, स्ट्रेच इट अँड होल्ड इट. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला स्वाइप इट अप, होल्ड इट, स्वाइप इट, होल्ड इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. कंटिन्यू, थकू नका. 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. रिलॅक्स. देन अपवर्ड डिरेक्शन मध्ये कम्प्लीट फोरहेड, पूर्ण कपाळ. जस्ट स्वाइप इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. घासू नका, आपली स्किन आहे. अँड 15. रिलॅक्स. देन कम्प्लीट फेस. ओके, दोन्ही हाताचे पाम्स यूज करायचं होतं. अँड जस्ट सॉफ्टली कम्प्लीट फेस स्वाइप. ओके, स्टार्ट. डोळे बंद करा. 1, 2, 3, 4, 5, 6. ऐश्वर्या, खाली नाही यायचं. 7, 8, 9, 10. सगळे स्ट्रोक्स फक्त वरच्या बाजूला असले पाहिजेत. 10, 11, 12, 13. थोडं प्रेमानं. 14 आणि 15. देन जस्ट टॅप इट. हलक्या हाताने टॅप करा कपाळ, डोळे, दोन्ही गाल, नाक, ओठ, हनुवटी, मान. Just tap it. Complete face, complete tap it, tap it, tap it, and normalize it. And relax. सावकाश डोळे बंद करून घ्या. संपूर्ण चेहरा बंद डोळ्यांमागे अनुभव करा. चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव अनुभव करा. एका दीर्घ श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, चेहऱ्याचा प्रत्येक अवयव संपूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास. श्वासासोबत डोक्याचा वरचा भाग, कपाळ सैल
सैल सोडून द्या. दोन्ही भुवया, डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांची बुबुळ, संपूर्ण डोळे रिलॅक्स. दोन्ही नाकपुड्या, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, दोन्ही कान, संपूर्ण सैल सैल सोडून द्या. हनुवटी, घसा, छाती, मान संपूर्ण ढिली ढिली सोडून द्या. एक दीर्घ श्वास. श्वासासोबत शरीर शिथिल, मन शांत, चेहरा प्रसन्न. वर्ग पूर्ण करूयात. त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. शरीर मन शांत शिथिल स्थिर अनुभव करायचा. हळूवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा. हलकं डोळे उघडायचे. लक्ष दोन्ही हातांकडे. चेहऱ्यावर एक मोठी स्माइल अँड रिलॅक्स. थँक्यू सो मच. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. सो कसं वाटतंय? शांत वाटतंय? काम डाऊन वाटतंय? येस. फ्रेशनेस जाणवतोय चेहऱ्यामध्ये? स्वतः केलेलं मसाज कसं वाटतंय? येस. यूज युअर चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही कळवू शकतात कसं वाटतंय.